नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर आता आम्ही चाललो आहे, मी आणि अक्षय उज्जैनला. तर आम्ही 2 वर्ष झालं प्लॅन करत होतो जायचं म्हणून, पण काय प्लॅन सक्सेस होत नव्हता. मग आता 3 दिवसापूर्वी आम्ही विचार केला की जाऊया म्हणून. मग परत अक्षयचा त्यात मेसेज आला की मी रात्री तिकीटच बुक करणार होतो, त्याच रात्री अक्षयचा मेसेज आला की अरे आपण आहे ना एक काम करूया, नेक्स्ट मंथमध्ये जाऊया. म्हणजे असंच 2 वर्षापासून असंच होतं तर मागे पुढे. मग मी विचार केला अक्षयला, मग ओके म्हणून पाठवलं मी. परत तो मेसेज मी डिलीट केला आणि बोललो नाही आता जायचं म्हणजे जायचंच, काय पण होऊ दे. कारण की 2 वर्ष झाला आम्ही विचार करत होतो की आज जाईल उद्या जाईल, आज जाईल उद्या जाईल. मग अक्षयला मी बोललो बाबा तिकीट बुक केले चल. मग आम्ही तिकीट बुक केली आणि आम्ही आता चाललो आहे फ्लाईटने. T1ला आमची फ्लाईट आहे 6:45ची. आता वाजले 4. तर आता आमची गाडी आली आहे, आमची बॅग आहे, आम्ही आता ठेवतो आहे गाडीमध्ये. आता 4:15 वाजले, आम्हाला कॅब भेटली आहे. तर आम्ही जातो आहे कॅबने एअरपोर्टला T1ला. सकाळच्या फ्लाईटला अक्षय मजा येते ना थोडी, फ्रेश वाटतं ना. हां. आता आम्ही आले T1ला. आता बोर्डिंग पास काढतो आम्ही आमचं इथून आणि जातो आपण. हे बघा DJ यात्रा म्हणून ॲप आहे, इथून आहे ना डायरेक्ट एंट्री भेटते. बघा इथून लाईन लावायची गरज नाही. बोर्डिंग पास काढला आम्ही तर डायरेक्ट इथून आतमध्ये जायचं. अशी लाईन लावायची गरज लागत नाही DJ यात्रामुळे. आता आम्ही टर्मिनल 1ला आहे. अक्षय प्रतिक्रिया सांगेल टर्मिनल 1ची. असा अरे असं वाटते आपण काय बस डेपो आलोय काय एसटी स्टँडला. जेवढी पब्लिक आहे ना बसा जागा नाही, माणसं अक्षरशः पायऱ्यांवर बसले. आमची फ्लाईट आहे. फायनली आम्ही देवी अहिल्याबाई होळकर एअरपोर्टवर आले. आता एअरपोर्टच्या बाहेर चाललो आहे. देवी अहिल्याबाई होळकर हे बघा, हे इथे जय श्री महाकाल. एवढे खेड्यात काढतात ना एवढे पार्किंग वाले आहेत ना इथे. सबका लो. अरे मोबाईल गिरेगा, छोड़ो मोबाईल. सबका लो. तो मेरा वीडियो का बना, तुम मेरा का वीडियो बना फोकट में, तो मेरा वीडियो इथे आमच्यामुळे इथे गाडीवाल्यांबरोबर भांडण झाले. इथं कॉम्पिटिशन इथं आहे 1200 रुपया म्हणजे उज्जैनला इथून एअरपोर्टवरून. पण इथं कॉम्पिटिशनमुळे एवढे जण बाहेर उभे होते ना, ते आम्हाला बोलले की 800 रुपयामध्ये सोडतो. मग आता आम्ही 800 रुपयाने चाललो आहे उज्जैन. उसमें डाल देना दान पेटी में. आता आम्ही निघालो एअरपोर्टवरून बाहेर. इथून एअरपोर्टपासून उज्जैन 55-60 किलोमीटर आहे. मग आता आम्ही डायरेक्ट उज्जैनला जाणार, तिथे एक हॉटेल घेणार, मग तिकडे फ्रेश होणार. फेज 1 वाला इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, फेज 2 वाला डोमेस्टिक आहे.
किलोमीटर पहिला सोडलं, रस्ता बंद आहे म्हणून. रस्ता तर चालू आहे, तर त्याशी कोण भांडत बसणार म्हणून आम्ही आता चाललोय चालत. तो ड्रायव्हर जरा येडाच होता म्हणून बोललो जाऊ दे, कशाला देवदर्शनाला चालू, कशाला भांडणं करायचे म्हणून चाललोय आता चालत. अक्षय आणि मी बघा ब्रिजवरून. तर बघूया मंदिर कुठे आहे, इथून जवळ आहे बोलतायत. हे बघा, ही आमची रूम आहे, AC वाली रूम आहे, छोटीच रूम आहे. आपलं मंदिराच्या बाजूलाच भेटली आम्हाला. 1400. आम्ही रेडी झालोय, अक्षय आणि मी चाललो आम्ही आता महाकालचं दर्शन करायला. बोलो नम पार्वती पदे, हर हर महादेव. आम्ही इंटरेस्ट करतोय आतमध्ये. पंचमुखी हनुमान. इंटरेस्ट मध्ये बघा असं कपाल भैरव, भैरव, चंड भैरव, भीषण भैरव, सगळ्यांवरचे प्राणी बघ वेगळे. महाकाल भैरव, श्री रूर भैरव, श्री सहा भैरव, श्री क्रो. मध्ये मोबाईलला परमिशन नव्हती, तर आम्ही लपून चपून मोबाईल घेऊन चाललो आतमध्ये. आता बघू, चाललोय लाईनीत उभा आहे आम्ही. एवढी आहे बघा, पूर्ण खाली आहे, काहीच गर्दी नाही, फक्त थोडं लाईन आहे. दर्शन झालं महाकालचं, एवढी गर्दी नव्हती, अर्ध्या तासामध्ये झालं आमचं दर्शन. आता आम्ही चाललोय काळा भैरवनाथला. बघू कसं बाहेरून जायचं काय ते, पण मस्त वाटलं दर्शन करून. अक्षय, एक नंबर वाटलं, मन प्रसन्न झालं. अक्षय, किती वर्ष झालं आम्ही वाट बघत होतो त्या दर्शनाची, शेवटी आज झालं ते. हर हर महादेव. फिरायला चाललोय, श्री बडे गणेशजी हरिसिद्धी. चाललोय ऑटो रिक्षातनं 5 मंदिरचं दर्शन करायला. बघूया ऑटो रिक्षावाला कुठे घेऊन जाते. एक तर 1 किलोमीटर पर्यंत चालवत तो घेऊन गेला, हालत खराब झाली. ऊन एवढा आहे ना, विचारू नका. चाललोय बघू मंदिरात कुठल्या घेऊन जातात आता ऑटो रिक्षावाला. मी गणपतीच्या मंदिरात आलोय. हे स्टॉप करून वाचू शकता. श्री प्रभू रामचंद्रजीने जेव्हा वनवास बघून आले तेव्हा यांनी या मंदिराची स्थापना केलेली. जगन्नाथपुरीचं मंदिराचं. शक्तिपीठ मंदिरामध्ये आले, आतमध्ये दर्शन करायला.
मंदिरात प्रसाद घेतलाय आम्ही. आता जातोय मंदिराच्या आतमध्ये. काळ भैरवच्या मंदिरात आम्ही आलोय. आपत्कालीन मृत्यू नाही येणार, काळ आपल्या अंगावर नाही येणार, म्हणजे आपले औषध. त्यासाठी या मंदिरात यायचं. घर परिवार जे असं बांधून ठेवल्याने मन्नत पुरी होते, त्याच्यामुळे लोक बांधून ठेवतात. ओ कालभैरव मंदिर आलं. मैं तो इसको बोला, मैं तो दर्शन नहीं आ भैरवनाथचं आमचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय, अजून 2 कुठले मंदिर आहेत तिथे जाणार आहे आम्ही. टोटल 5 मंदिरचे त्याने 500 रुपये सांगितले. आम्ही 4 जण आहे. तर आता पितोय भाग. आता अक्षयची मजा बघा. कसं अक्षय टेस्ट? छान लागते. ही चांगले आपलं ते गोड दुधासारखं ना. कशी आहे टेस्ट? फालतू सारखा लागते, फालतूचा.